नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूया, कोऑर्डिनेट ज्योमेट्री हा जो लेसन आहे 10वी सीबीएसई च्या पुस्तकामध्ये, तसाच तो 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे ज्योमेट्रीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये असलेला पण लेसन आहे। त्याच्यातला एक क्वेश्चन बघणार आहोत। तर इथे काय दिलंय, चेक वेदर हे 3 पॉइंट्स आहेत। त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की तुम्ही काय शिकत आहात। तर तुम्ही याच्या आधी ग्राफ शिकलेले आहात, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, आणि तुम्हाला माहिती आहे की इथे हे जे 4 आहे त्याला क्वाड्रंट असं म्हणतात। तर काही पॉइंट्स असतात की ते ॲक्सिस वरती असतात किंवा क्वाड्रंट वरती असतात। तर जो प्रत्येक पॉइंट आहे त्या पॉइंटला 2 कोऑर्डिनेट असतात, एक्स कोऑर्डिनेट आहे आणि वाय कोऑर्डिनेट आहे। तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला आहे। आता आपल्याला काय क्वेश्चन बघायचा आहे की असे ग्राफ पेपर वरती हे 3 पॉइंट्स आहेत आणि हे जे 3 पॉइंट्स आहेत, हे 3 पॉइंट्स जे आहेत त्याच्यामुळे एक ट्रायंगल तयार झालेला आहे। तर तो जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल आयसोस्केलस ट्रायंगल आहे किंवा नाही हे आपल्याला बघायचं आहे। आता हे बघत असताना आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ पेपरचा वापर करायचा नाही। मग काय करायचं आहे, तर बाय कॅल्क्युलेशन आपल्याला हे आधी फाइंड आउट करायचं आहे आयसोस्केलस ट्रायंगल। तर मी काय करते, हे जे 3 आहे त्या 3 पॉइंट्सला नाव देते। मी याला अनुक्रमे म्हणते ए, बी आणि सी। हा जो ए आहे हा 5 आणि -2, याचा अर्थ याचा एक्स कोऑर्डिनेट 5 आहे आणि वाय कोऑर्डिनेट -2 आहे। तर मग आपण काय करूया, त्याला x1 म्हणूया, x1 5 आणि y1 -2। बी पॉइंट आहे 6 आणि 4, x2 ला आपण 6 म्हणूया आणि y2 जो आहे त्या y2 ला आपण 4 म्हणूया। 7 आणि -2 आपण x3 7 म्हणूया आणि y3 जो आहे तो y3 आपण म्हणूयात -2। आता तुमच्या मनामध्ये असा विचार येईल की x1 x2 x3 वगैरे हे काय आहे, तर हे काहीच नाहीये, तो एक्स कोऑर्डिनेट आहे। तर प्रत्येकाला मग एक्स कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट असं जर का मी म्हटलं तर कदाचित आपला गोंधळ निर्माण होऊ शकतो। म्हणून मी काय केलं, याला अशा प्रकारे नावं दिलेली आहेत। आणि मग मी एक इथे रफ डायग्राम काढते, ए बी सी असं माझं ट्रायंगल तयार होणार आहे। आता हा ट्रायंगल आयसोस्केलस ट्रायंगल आहे का हे मला फाइंड आउट करायचं आहे। तर मग त्यासाठी मला काय माहिती पाहिजे, हे ए बी, ए सी आणि बी सी हे किती आहे, किती त्याचं मेजरमेंट आहे, काय डिस्टन्स आहे हे मला माहित पाहिजे। म्हणून मी काय करणार आहे, कोऑर्डिनेट ज्योमेट्री मधला पहिला जो फॉर्म्युला आहे डिस्टन्स फॉर्म्युला तो यूज करणार आहे आणि ए बी, ए सी आणि बी सी या दोघांचं तिघांचं आपण डिस्टन्स फाइंड करणार आहोत। आता मी काय करते, डिस्टन्स ए बी मला काढायचे, तर मी आता फॉर्म्युला यूज करते बघा। ए बी, ए आणि बी चे कोऑर्डिनेट्स फॉर्म्युला आहे x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर। याचा अगदी साधा सोपा अर्थ आहे की ए आणि बी असे 2 पॉइंट्स आहेत, तर त्या दोघांचे जे एक्स कोऑर्डिनेट आहेत ते सबट्रॅक्ट करून स्क्वेअर करायचं आहे, वाय कोऑर्डिनेट आहे ते सबट्रॅक्ट करायचे आहेत आणि स्क्वेअर करायचं आहे। इथे स्क्वेअर येणार आहे, त्यामुळे ऑलवेज तुमचा आन्सर हे पॉझिटिव्हच येणार आहे। शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्ही डिस्टन्स फाइंड आउट करताय तर डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह येणार। आता एक्स कोऑर्डिनेट किती आहे, x2 6, x1 किती आहे 5, y2 किती आहे 4, हे मायनस ब्रॅकेट मध्ये y1 चं साइन -2 ब्रॅकेट स्क्वेअर, 6 - 5 झाला 1 चा स्क्वेअर, 4 मायनस इंटू मायनस प्लस स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1, 4 इंटू 6, 6 चा स्क्वेअर, 1 प्लस 36 रूट 37 हे आलं माझं डिस्टन्स ए बी। मग ह्याला मी काय करते, नंबर 1 म्हणते। अजूनही मला कळलेलं नाहीये की ट्रायंगल जो आहे तो आयसोस्केलस आहे किंवा नाही। आता मी काय करते, बी सी फाइंड आउट करते, डिस्टन्स बी सी। बघा बी सी डिस्टन्स म्हणजे काय,
बी आणि सी च्या एक्स कोऑर्डिनेटची सबट्रॅक्शन करायची, स्क्वेअर करायचा. कोण आहे? x3 x2. आता काही काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका येते बरं का की पहिल्यालाच x1 म्हणायचंय का वगैरे. असं काही नाहीये. तुम्ही x5 x6 पासून जरी काही सुरुवात केली तरी पण काही हरकत नाही. जरी तुमचा क्रम चुकला, सिक्वेन्स चुकला, म्हणजे x2 - x3 झालं तरी पण तुमचा आन्सर बरोबर येणार आहे. आता हा किती आहे? 7 - 6. 7 - 6 चा स्क्वेअर प्लस हे काय आहे? -2 आणि हे मायनस y3 जो आहे त्या y3 चा कोऑर्डिनेट आहे -2 मायनस ब्रॅकेट मध्ये y2 ची व्हॅल्यू 4 त्याचा स्क्वेअर. 7 - 6 याले 1 प्लस ब्रॅकेट मध्ये -2 आणि -4 झाले -6. ज्या दोघांचं साइन सेम आहे त्यांची आपण काय केली? ऍडिशन केली आणि तेच साइन दिलं. आता इथे करते मी स्क्वेअर. हा 1 चा स्क्वेअर झाला 1, 6 चा झाला 36, आन्सर आला 37. डिस्टन्स BC आला 37. आता होतं काय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो की आयसोस्केलस ट्रायंगल हे तुम्हाला माहिती आहे. आयसोस्केलस म्हणजे काय? असा ट्रायंगल की ज्याच्या दोन साइड्स इक्वल आहेत. मग एक्साइटमेंट मध्ये काय केलं जातं? AB आणि BC हे डिस्टन्स काढलं तर AB आणि BC डिस्टन्स इक्वल आहे म्हणजे तो आयसोस्केलस आहे असं तुम्ही पटकन लिहून मोकळे होता. पण AB आणि BC इक्वल आहे त्याचबरोबर AC त्याच्याशी इक्वल नाही हे पण तुम्हाला काय करावं लागेल? प्रूव्ह करावं लागेल. म्हणजे डिस्टन्स AC हे आपल्याला फाइंड आउट करणं सुद्धा इथे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. A आणि C x3 आणि काय आहे? x1 आहे. मग मी काय करते? x3 - x1 स्क्वेअर प्लस y3 - y1 स्क्वेअर. x3 ची व्हॅल्यू काय आहे? 7 - 5 स्क्वेअर -2. हे बघा आता हा -2 y3 चा मायनस ब्रॅकेट मध्ये परत y1 आहे -2. मग 7 - 5 झाले 2, 2 चा स्क्वेअर प्लस हे काय झाले? -2 आणि हे मायनस इंटू मायनस प्लस 2 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर आला 4. 4 आला नाही. -2 + 2 काय झाले? 0 झाले. म्हणजे झाले √4. √4 म्हणजेच आन्सर काय आलेला आहे? 2. अशा रीतीने इथे आपण काय केलं? या ट्रायंगल मध्ये डिस्टन्स AB हे डिस्टन्स BC इतकं आहे परंतु हे डिस्टन्स AC इतकं नाही. डिस्टन्स AC हे 7 - 5 इथे केलेलं आहे आणि y3 - y1 -2 हा y3 परत हा मायनस कोण आहे? फॉर्म्युला मधला आणि हा y1 कोण आहे? -2 म्हणून हे इथे झालेले आहेत प्लस. तर अशा रीतीने ट्रायंगलचे 3 पॉइंट्स आहेत. त्या 3 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि मग आपण काय केलं? डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला आणि डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून आपण असं प्रूव्ह केलं की त्या ट्रायंगलच्या दोन साइड्स ज्या आहेत त्या दोन साइड्सचे डिस्टन्स आहे ते इक्वल आहे आणि तिसऱ्या साइडचं त्यांच्याशी इक्वल नाही. म्हणून हा ट्रायंगल जो आहे तो ट्रायंगल आयसोस्केलस ट्रायंगल आहे. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो डिस्टन्स फॉर्म्युल्यावरती आधारित बरेचशी उदाहरणं परीक्षेमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला जे ट्रायंगल्स आहेत आणि जे क्वाड्रिलॅटरल्स आहेत त्याच्या साइड्स ज्या आहेत त्या साइड्स वरून त्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि क्वाड्रिलॅटरल मध्ये साइड्स बरोबर डायगोनल्स वरून काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. म्हणजे की कुठली पण जॉमेट्रिक फिगर आहे तर त्याच्यामध्ये साइड आणि त्याचा अँगल याचा पण विचार करतो. तर डिस्टन्स फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स मोजण्यासाठी आपण स्केलचा वापर करतो. त्यामुळे प्रत्येक जॉमेट्रिक फिगरच्या साइड्सच्या संबंधित जे गुणधर्म आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला सहज क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. आपण पुढच्या वेळेला पुढचा एक क्वेश्चन बघणार आहोत. तर तोपर्यंत हा क्वेश्चन बघून त्याची प्रॅक्टिस करा आणि माझं YouTube चॅनल आहे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर पण करा. थँक्यू व्हेरी मच.